कानाकोपऱ्यातलं वास्तव्य असणारे मात्र विदर्भाच्या 5 जिल्ह्यातून 5 दिवसासाठी पाचगणीला आलेल्या आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. ना जात पात धर्म पंथ ना मुक्काम आठव्या कविता आहे देशभक्तीपर सुरेश भट यांनी काय दिली. कवितेचं नाव आहे गे माये भू तुझे मी गे माये भू तुझे मी फेडीन पांग सारे गे माये भू तुझे मी फेडीन पांग सारे आणि नारतीला हे चंद्र सूर्य तारे आणि नारतीला हे चंद्र सूर्य तारे आई तुझ्या पुढे मी आहे अजून ताना आई तुझ्या पुढे मी आहे अजून ताना शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना आमचं स्टेशन काय बसलं होतं आणि शिकवतातही चांगलं आहे. कोणाचा येतो इतकी वाईट लागली ना अंग खाजवल्याशिवाय होत नाही रे. आपण काही चांगलं नाही वाटते. आपण एक काम करू. अरे बापा 8 वर्ष अरे बापा तू आता काही विलाज नाही केला वाटते. पण तरी आता एक काम करू. या ट्रेनिंग मध्ये असं शिकलं की आपलं मन जर आपण कंट्रोल केलं तर कोणतीही वाईट सवय सुटू शकते. बरं ठीक आहे. करायचा का तो प्रयोग.
ऐसे मरहले भी मेरी जिंदगी में आए हैं, ऐसे मरहले भी मेरी जिंदगी में आए हैं, जिंदगी ने भी मेरे हाल पर आंसू बहाए हैं। हरलो तर पचवायचं. जीवन एक खेळ असतो. आपण छान खेळायचं, जिंकलो तर नाचायचं, हरलो तर पचवायचं. जीवन एक नाटक असतं. आपण छान रंगवायचं, हसू आलं हसायचं, रडू आलं रडायचं. विचार काय करता दोस्तो? आपल्या मनानं, आपल्या जगात, आपल्याच मस्तीत जगायचं. आपल्या मनानं बिक जाएगा माटी के बोल, जग में रह जाएंगे प्यारे तेरे बोल। एक दिन बिक जाएगा माटी के बोल, जग में रह जाएंगे प्यारे तेरे बोल। तुझे के होठों को देखकर अपने ही कोई निशानी जोड़ फिर दुनिया से दो। जाएगा माटी के मोल, जग में रह जाएंगे प्यारे तेरे बोल। ला ला गावामध्ये आणलं आणि आज त्या समाजाचा काय स्थिती आहे ही सांगणारी ही छोटीशी कविता आहे. पंढरपूरला चालत जाणे सोपे नसते, वेळ दिलेली पाळत जाणे सोपे नसते. पंढरपूरला चालत जाणे सोपे नसते. आई असते म्हणून सारे सोसत जाते, नाही तर रात रातभर जागत राहणे सोपे नसते. वेळ दिलेली बोलत असतो नेहमी. तो एमपी मध्ये जात असताना तिथं रेल्वे स्टेशनच्या बाहेर कॅन्टीन असतं आणि तिथं भूक लागली असेल जेवतो आणि अर्धी मराठी अर्धी हिंदी काय होते पहा. तो जोरदार वेटरवर ओरडतो, क्यों बे चावल में क्यों खड़ा है बोले. तो मेरे साथ मैं तो गेट पे खड़ा हूँ, चावल में का खड़ा है. एक हिंदी मराठी बोलतो तर तो आपली मराठी आणि अर्धी हिंदी. तो एमपी मध्ये एका हॉटेलमध्ये जेवण करत असतो आणि जेवता जेवता जोरात ओरडतो, क्यों बे वेटरवर, क्यों बे चावल में क्यों खड़ा है. तो मेरे साथ में चावल में कहा खड़ा हूँ, मैं तो गेट पे खड़ा हूँ. पंखर मानायचं. ओके. दुसरा टायपिंग क्वेश्चन पाहिजे हो का नाही. सायकोलो स्टाईल माहिती का. सायकोलो स्टाईल ऍट ए टाइम 100-150 कॉपी काढतो. ओके. एक विनोद आहे हा छोटासा. एका ऑफिसमध्ये 2 कर्मचारी असते, एक टायपिस्ट असतो आणि एक त्याचा मित्र दुसरं काम करत असतो. हे दोघे ऑफिसमध्ये गेल्यावर त्या दोन्ही बायका ज्या आहेत त्या आपल्या गोष्टी नेहमीप्रमाणे ते नोकरीला गेल्यावर भेटतात दुपारी. मग दुपारी ते एक काय झालं असतं की एका बाईला ट्विन्स झालेले असते. ट्विन्स म्हणजे जुळे. तर त्या दोघींच्या गोष्टी, बाई तुला जुळे म्हणून कसं काय झाले. हे म्हणजे आमचे टायपिस्ट आहे ना, कार्बन कॉपी काढायची सवय.
वो बाग बहार खिलाए, जो बाग बहार में उजड़े उसे कौन खिलाए, उसे कौन खिलाए। श्याम पागल आहे का तू? अरे तुझ्या आईला मारलं तू? हे श्याम पागल आहे का तू? दागिनी हे कुठे आहे? दागिनी अगं दिवसात मिमिक्री करणार आहे. चांगली वाटली तर दाद द्या, नाहीतर एक कला म्हणून घ्या. ठीक है. ये सर्किट, अरे वो 5 years क्या होता है? भाई बोले तो वो कोई तो स्कीम होगी भाई. 5 यानी 5, ये से यानी 7 होगा भाई. तेरी माँ की यार तू क्या ही करके थकून भागून आल्यावर ती म्हणते जेव्हा बाबा, फिकीच पडते काशी ठेवण, फिकी पडते काबा. बिडी ओढणाऱ्या बापासाठी भेव असते पोरगी, बिडी ओढणाऱ्या बापासाठी भेव असते पोरगी. घरामधला देवाऱ्यातला देव असते पोरगी. हमें बस ये पता है वो बहुत ही खूबसूरत है. लिफाफे के लेकिन पते की भी जरूरत है. हमने सनम को खत लिखा, हमने सनम को खत लिखा, खत में